कीर्तन की राजकीय तमाशा? कीर्तनकारांकडून गोडसे बिश्नोईचं उदात्तीकरण? संगमनेरमध्ये थोरात समर्थकांचे आंदोलन. हे आहेत कीर्तनकार संग्राम बापू भंडारे. गळ्यात तुळशीमाळ, कपाळी गंध, खांद्यावर उपरणं आणि कीर्तनाला समोर जमलेली गर्दी. मात्र त्यांचं हे कीर्तन ऐका. 2022 मध्ये सुषमा अंधारे नावाची बाई आक्षेप घेईल की 2022 मध्ये अशी एखादी शूर्फणखा किंवा पुतना तुमचे नेते छगन भुजबळ, तुमचे आमचे सगळ्यांचे, मग सगळ्यांचा नेता असं कसं म्हणू शकतो? डायरेक्ट विरोध कसं करू शकतो? सामाजिक प्रबोधनाऐवजी यात राजकीय मतच जास्त. अजून एक राजकीय वाक्य. आमचे राधाकृष्ण विखे पाटील आता इकडं चळवळ राबवताय. हिंदुत्ववादी अमोलदादा खताळ आता आमदार केलाय. संगमनेरमध्ये एका कीर्तनादरम्यान गोंधळ झाला आणि कीर्तनकारांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना आम्ही नथुराम गोडसे होऊ अशी धमकीच दिली. बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे 2 मनोरुग्ण, त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीएचा मामा, यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला, तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला. भंडारेंच्या या विधानानंतर थोरातांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. वारकरी संप्रदायात राजकारण कशाला असा सवाल करत तत्व आणि विचारांसाठी बलिदान द्यायला आपण तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी माझ्याबद्दल म्हणलं की मी तुमच्यावर नथुराम होईल. हा नथुराम, आपण आपली तयारी ना, तत्वाकरता विचाराकरता मरायची तयारी असलेले आपण आहे. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, लक्षात ठेवायचं. दरम्यान बाळासाहेब थोरातांसह त्यांच्या समर्थकांनी भंडारेंनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आक्षेप घेत संगमनेरमध्ये जोरदार आंदोलन केलं. यावेळी बाळासाहेब थोरातांनी भंडारेंना गृह खात्याचा पाठिंबा आहे का असा सवाल विचारलाय. गृह खात्याने दखल न घेणं याचा अर्थ तुमचा पाठिंबा आहे का काय अशा प्रवृत्तीला? असं होतंय, तुम्ही नथुराम गोडसे होण्यास निघालेले आहेत याचा अर्थच असा की तुम्ही आप प्रवृत्तीला आणि देशाच्या विरोधात आहे. तुम्ही देश हिताच्या विरोधात आहे, राज्य हिताच्या विरोधात आहे. ही दुष्ट प्रवृत्ती आहे आणि नथुराम गोडसे हे दुष्ट प्रवृत्तीचं प्रतीक आहे. यानंतर थोरातांच्या समर्थकांनी आपल्या वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप भंडारेंनी केला. या सर्व आरोपांना सभांमधून लाव रे तो व्हिडिओ म्हणत थोरातांनीही प्रत्युत्तर दिलं. माझी गाडी धर्ममंडपाच्या तिथं लावलेली होती. नंतर मला सगळ्या सहकार्यांनी सांगितलं की बापू आपली गाडी पण फुटलेली आहे. मग आता गाडी नेमकी कोणी माझी फोडली हा पोलीस संशोधनाचा मुद्दा आहे. या फुटेज मध्ये दिसतंय की संग्राम याची भंडाऱ्याची गाडी आधीच फुटलेली होती. 11 तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल. त्यानंतर 11/8/25 रोजी रात्री बघा, ती फुटेज मध्ये दिसतंय ती गाडी फुटलेली आहे की नाही. जर कोण म्हटला की देशात फार मोठा नेरेटिव्ह सेट केला, कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म, घुलेवाडीच्या कीर्तनातलं आहे. कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव. एक नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य आहे. सर्व धर्म समभाव याला या ठिकाणी सर्व संतांनी दिलेलं आहे, समाज सुधारकांनी दिलेलं आहे, महात्मा गांधींनी दिलेलं आहे आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत घातलेलं आहे. सर्व धर्म समभाव मला न आवडणारं वाक्य आहे. पण मी का न आवडणार आहे म्हटलो की आमच्या हिंदू धर्मामध्ये 10 भाकरी केल्या तर 1 भाकर आम्ही गाईला घालतो. आणि आमच्याच देशात राहून हिंदू धर्मियांच्या सोबत राहून काही लोक भाकरी सोबत गाय खाता. म्हणजे धर्म बदलला की विचार बदलला ना. मग कसं सर्व धर्म समभाव? थोरातांवर हल्ला करतोय असं आपण म्हटलेलं नाही अशी सारवासारव करतानाच भंडारेंनी पुन्हा आमच्यातही बिश्नोई असल्याचं वादग्रस्त विधान केलंय. नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंदूक. अहो नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे. अहो नथुरामजी गोडसे म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात. नथुरामजी म्हणजे बंदूक नाही. जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिश्नोई आहे हे आता सांगावं लागेल त्यांना. महाराष्ट्राला कीर्तनकारांची मोठी परंपरा लाभली आहे.
मात्र गेल्या काही वर्षात काही कीर्तनकार राजकीय टीका टिप्पणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. जय जय रामकृष्ण हरी ऐवजी नथुराम की जय आणि बिश्नोईची भलामण केली जात असेल तर हा तमाशा आपण गप्प राहून पाहणार आहोत की याला महाराष्ट्र म्हणून योग्य प्रत्युत्तर देणार आहोत याचा निर्णय सरकारनंही घ्यायला हवा. सचिन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.